माझे डोळे एवढे सुजलेत कॉज मी आत्ताच उठली आहे. आज आमचं कॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे आज सुट्टी आहे. उद्या आहे कॉलेज, काल पण होतं, आज सुट्टी आहे. हेच पसारा बघा, एवढा पसारा आहे कॉज आम्ही शिफ्टिंग करतो आहे. येस, हार्डेस्ट पार्ट ऑफ एव्हरी बॅचलर्स लाईफ. कारण मी आणि सिद्धी तर इथे 2 वर्षच राहिलो आहे, बट तरी एव्हरी कॉर्नर ऑफ दिस हाऊस इज अटॅच्ड विथ माय हार्ट. आणि दिदी वगैरे तर खूप वर्ष, म्हणजे 3-4 वर्ष मे बी झाले असतील, एवढ्या वर्ष राहत आहेत. प्रत्येक कॉर्नर हा असा, म्हणजे मी नेहमी ह्या 2 खिडक्यांच्या मध्ये खुर्ची टाकून बसायचे. लाईक इथे जिथे मी आता बसली आहे, इथे खुर्ची टाकून. त्याच्यानंतर फेवरेट कॉर्नर इज दिस. आता पसारा आहे कॉज शिफ्टिंग करतोय, ते सगळं आम्ही काढून ठेवलं आहे. तो मागचा कूलर. जे खायला मग सांग, सांग ना काय पाहिजे. आता तू बोलीस चाट नकोय, आणि तो बिकानेर मधला वडापाव वगैरे एवढा चांगला नाही लागत. शिवसागर ना, बट आता वडापाव खाणार असतो तर जेवायचंय. अरे मग काय पाहिजे हिला हे मी कसं सांगणार यार. तू फक्त व्हिडिओ बनव, तुला फक्त तेवढंच हवंय. मग फोन कशाला घेऊन दिलास व्हिडिओसाठी. किती ओव्हर रिएक्ट करते बघा. तर मी आणि सिद्धी आता काहीतरी जेवणासाठी सामान आणायला चाललोय, चिकन वगैरे काहीतरी. आणि आमच्या मॅडमना काहीतरी खायला पाहिजे, तर ते पण. लॉल नको व्हायला. इथे नेहमी खड्डा असा आहे की गाडी बंद पडते. एवढा खडबडीत रस्ता आहे ना की गाडी बंद पडते, बट जरा नीट बीट चालवली की नाही बंद पडत. हा, तू स्टार्टिंगला कशी नवीन नवीन होतीस ना, आता कशी सवय झाली आहे तुला. हो, आणि फक्त सिद्धी मनावर नाही घेत आहे गाडी शिकायचं. मी तिला बोलते, गाईज इग्नोर दिस. नाही, मी तिला नेहमी बोलते. मागच्याला पण तिला नेलेली मी, म्हणजे फिअर कसं जाईल ना. पण चालवते तशी, ती मस्त चालवते. फक्त फिअर आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. फक्त सवय नाही तिला, दॅट्स इट. गाईज तुम्ही बघू शकता करण जाण्याचे रस्ते. हा, मेन रस्ते आणि भारीवाला पार्ट तर मागे आहे ना. ते असे मोठे मोठे झाडं भरलेले आणि त्यांच्यामध्ये लाईट्स पडतात ना, रोड लाईट, एक नंबर वाटतं. बट मी सिद्धीला बोलले ते घे ते घे, तिथपर्यंत तिचा कॅमेरा काय ऑन नाही झाला. ॲज युजल धनश्रीचा कॅमेरा नेहमी लेट ऑन. चालू केलंस की असंच बटन दाबलंस ना व्हिडिओचा भाई. या विसरले बटन दाबायला. वाव, किती मस्त नाटक केलं सिद्धी. तुझ्याकडून तर शिकले. काय घ्यायचंय दिला पाहिजे ना खायला. काय पण पाहिजे ती काय पाहिजे बोललीच नाहीये. दीदीला आता मी विचारलं किती प्लेट मोमोज घेऊ, तर माझ्यावर चिडली. आणि का मला बोलते मला कशाला विचारतेस सारखं सारखं. तू का विचारतेस सारखं सारखं तिला. मग आता आपल्याला समज आपण 1 प्लेट नेली आणि ती बोलली की जास्त का नाही आणलेस, ॲज युजल लाजते तरी बोलते बिचारी. आता मी तिला असं ट्रेन केलं आहे ना की लाजू नकोस. काही तिथे आमचा लॉल झालेला आहे. ते गाडी बंद पडली. हो, मी थांबलेच. तूच चालवतेस गाडी. ते पण आलं का व्हिडिओ. हो, डोळे तर समोरच होते ना. कहीं मेरा करियर बनाते बनाते मैं ही नहीं बन जाऊं. अरे ह्या बल्बवाला हे दाखव बघा, हे नाही पण ह्याच्या पुढचं मस्त आहे. तिला भूक लागली तर मी तिला मोमोज भरवते. तू हो, कशी आहेत, चांगलं लागतात काय. मस्त. दीदी अब चैन आया क्या मन को. आता जरा बरं वाटलं काय. नुसती चिडचिड चिडचिड. काय झालं आता. काय इथे ऐकायला नाही त्या ऑडियन्सला. गाइस, बीइंग अ यंगर सिबलिंग इजंट इजी यार. म्हणजे हे सगळं दीदीचं फ्रस्ट्रेशन मी सहन करते. इसके लिए गट्स लगते जो सब में नहीं होते. इग्नोर माय केस. माझे केस अशीच आहेत. आय लाईक द वे माय हेअर इज. ते जाऊ दे. मी 2nd इयरचे CS चे स्टुडंट्स आहोत, म्हणजेच कम्प्युटर सायन्स. नाही तर तुम्हाला वाटेल कंपनी सेक्रेटरी वगैरे, आणि आम्ही
लिनियर अल्जेब्रा सॉल्व्ह करतोय. तर आम्ही सम सॉल्व्ह करतोय. जास्त सम्स नाही आहेत, बट सीन असं आहे की काही सम्स असे आहेत जे लिटरली 2-3 पेजेसचे आन्सर्स आहेत. लाईक मी तुम्हाला दाखवेन का, हे तर कायच नाही, बट ह्याच्यापेक्षा पण जास्त अजून आहेत असे ज्यांचे आन्सर्स 2-3 पेक्षा जास्त पेजेसचे आहेत. फास्ट मोशनचे व्हिडिओज असतात ना, मी असा विचार केला की आम्ही थोडासा अभ्यास करू आणि नंतर ती व्हिडिओ फास्टमध्ये स्पीड फास्ट करून बोल. अरे ना काय माझी पोस्ट बघ. हां थांब. ओके गाईस, सो आम्ही अभ्यास करतोय आता. बाय बाय, गुड नाईट.